आज मी बनवत आहे डाळ तडका एकदम वेगळ्या पद्धतीने आणि खूपच टेस्टी बनतो। नॉर्मली वरण तर आपण रोजच बनवतो, पण डाळ तडका खूपच टेस्टी बनतो। चला तर मग सुरुवात करूया डाळ तडका बनवण्यासाठी। सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केला नसेल तर लाईक करा व सबस्क्राईब करा। मी येथे डाळ तडका करण्यासाठी सर्व तरकारी घेतलेली आहे। येथे गाजर, बीन्स, टोमॅटो, मी येथे दोडका पण घेतलेली आहे। यापासून खूपच टेस्टी डाळ तडका बनतो। आता हे जे सर्व घेतलेले आहे ते सर्व एक एक करून कुकरमध्ये घालत आहे। 1 वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे, टोमॅटो, दोडका, मिरची, बीन्स, कांदे देखील मोठे मोठे कट करून घेतलेले आहे, गाजर, लसूण, थोडंसं अद्रक आणि मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घातलेली आहे। यामध्ये थोडंसं कोरिएंडर पावडर घातलेली आहे। यामध्ये पाणी घालून घेत आहे। पाणी घालून याच्या आपल्याला 3 शिट्या बनवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे दोडका घालून डाळ तडका बनवून तर पहा, खूपच टेस्टी डाळ तडका बनतो। आता येथे मी गॅसवर याला 3 शिट्या देण्यासाठी ठेवत आहे। आता 3 शिट्या दिल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ एकदम मस्त शिजलेली आहे। आपल्याला याला जास्ती घासून घ्यायचं नाही। मी येथे फक्त त्याला मॅश करून घेत आहे। बघू शकता येथे अशा प्रकारे मी याला फक्त मॅश करून घेत आहे। जास्ती रगडल्यासारखं करायचं नाही। अशा प्रकारे मी याला मॅश करून घेत आहे। आता हे पूर्णपणे मॅश करून झाल्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे। बघू शकता आता हे मॅश करून झालेलं आहे। खूपच मस्त आणि टेस्टी देखील बनतो। आता मी तडका देण्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवलेले आहे। त्यामध्ये 2 चमच इतकं मी तेल घातलेले आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमच इतकं जिरा घालत आहे। आता जिरे छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी 3 ते 4 लाल मिरच्या आणि थोडंसं कढीपत्ता घालत आहे। मी इथे काश्मीरी मिरची घातलेली आहे, तुम्ही या ठिकाणी दुसरी घातलात तरी चालेल। आता हे छानपैकी परतवून झाल्यानंतर याला आपल्याला डाळमध्ये घालायचं आहे। सुपर, खूपच छान आणि टेस्टी डाळ तडका बनतो। तुम्ही देखील करून पहा। माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता तडका देऊन झाल्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि 1 ते 2 चमच इतकं साजूक तूप घातल्यामुळे तर याला खूपच छान असा टेस्ट येतो आणि फ्लेवर देखील छान येतो। त्यामुळे मी इथे तूप घातलेलं आहे। आम्ही हा जो डाळ तडका आहे भाताबरोबर देखील खाऊ शकतो, चपाती म्हणा, भाकर म्हणा, सर्वाबरोबर एकदम मस्त लागतो। तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर।